नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. भारतात सगळी अराजकता माजलेली असताना राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिलं 24 तासापूर्वी आदित्य ठाकरेंनी पण प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन देण्याचा एक उद्देश आहे. शिवसेनेने जी काही कार्य केली ते मांडलं. राहुल गांधींनी वोट चोरीचा घोटाळा उघडकीस आणला. आज आपण आहोत मुंबई काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आणि 3 टर्म कॉर्पोरेटर राहिलेल्या शीतलताई म्हात्रे आपल्यासोबत आहेत. शीतलताई, आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये. आज आपण पत्रकार परिषद घेतली आणि वोट चोरीचा घोटाळा आज उघडकीस आणला. काय नेमकं प्रकरण आहे? काय तुम्ही रिसर्च केला? काय मेहनत घेतली? काय सांगाल? नमस्कार. आज जो सकाळी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात सगळ्यात मेन मुद्दा होता वोट चोरीचा. आणि वोट चोरी म्हणजे काय हे नक्की लोकांना तर मला 100% माहिती आहे. पण त्याच्यात मी एक केस स्टडी केलेली माझ्या प्रभागाची आणि आजूबाजूच्या ठिकाणांची. तर सगळ्यात पहिला आज जेव्हा ड्राफ्ट लिस्ट आली, प्रारूप यादी आली, तेव्हा सगळ्यांना सांगितलं गेलं की तुमचे जे काही सजेशन ऑब्जेक्शन असतील ते द्यावे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनीच दिले, सगळ्या पक्षांनी दिले असतील, आम्ही सुद्धा दिले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दिले, कारण सगळ्यांना इलेक्शन लढायचं होतं. आम्ही जेव्हा इलेक्शन दिलं, जेव्हा आम्ही ही फायनल लिस्ट होण्याच्या आधी जे सजेशन ऑब्जेक्शन दिलेले आम्हाला सांगितलं गेलं जे नक्कीच ह्याला आपण इम्प्लिमेंट करू. आज त्या फायनल लिस्ट काल आलेली आहे. दुर्दैव म्हणजे पूर्ण प्रोसिजर जी आहे ती न पाळता, म्हणजेच इलेक्शन पहिलाच डिक्लेअर होतं आणि फायनल वोटर लिस्ट अजून येत नाहीये. म्हणजे आम्ही इलेक्शन लढायचं कसं वोटर लिस्ट शिवाय? वोटर लिस्ट जी आली त्याच्यात त्या लोकांनी नक्की काय केलंय हे अजून मला समजलेलं नाहीये. कारण जे आम्ही सजेशन ऑब्जेक्शन दिलेले आहेत त्यातले अधिकहून जास्त सजेशन ऑब्जेक्शन काही सुधारले गेलेले नाहीये. किंवा कदाचित असं असेल की ते जे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी किंवा माजी नगरसेवकांनी जे काही सजेशन ऑब्जेक्शन दिले असतील ते त्यांनी सुधारलेत आणि आमचे नक्कीच सुधारलेले नाहीत. आता उदाहरण म्हणजे द्यायचं झालं तर माझ्या वॉर्डातला वॉर्ड नंबर 1चा मी बोलतेय. पहिला वोटर हा बोरिवली विधानसभेचा आहे. म्हणजे ही जाणीव देऊन सुद्धा जर हे चेंज होत नाहीये तर आम्ही काय समजायचं? लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढणार आहे की हेच पहिला ईव्हीएम घोटाळे, आता वोटर लिस्ट घोटाळे हे सगळे होणार आहे? एक ताई मला उलगडून सांगूया आपण. हा बोरिवली विधानसभेचा वोटर आहे. आपला विधानसभा मतदारसंघ आपण सांगूया मतदार राजाला. मी जी केस स्टडी केली आहे ती दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 1 ह्याची केलेली आहे. आणि वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा यातील हा पहिला मतदार नंबर 1 हा बोरिवली विधानसभेचा आहे. अच्छा, हेच त्यांना जाणून दाखवलेलं आहे सिरियल नंबर पासून ऍड्रेस सगळं देऊन सुद्धा आज हा परत फायनल ड्राफ्ट लिस्ट मध्ये आला. लिस्ट पण अशा वेळेस आलेली आहे की कोणी काय करू शकत नाही, वेळच दिला नाही. कुठेतरी यांना भीती वाटते का इलेक्शन कमिशनरला? अशा वेळेला म्हणजे अगदी 11th आवरला हा सगळा गोंधळ चाललेला आहे. तोंडावर इलेक्शन्स आहेत. ही बिल्डिंग आहे भगदा लेन बिल्डिंग नावाची जी बिल्डिंग आहे त्याच्यात 143 वोटर्स आहेत. ही बिल्डिंग मी पूर्ण माझ्या वॉर्डात पूर्ण विधानसभेत शोधली, ही कुठेच बिल्डिंग दिसली नाही. घोस्ट बिल्डिंग म्हणतात. मॅजिकने आलेली, जादूने आलेली ही बिल्डिंग. जादूने लोक मतदार येतात, वोट करतात आणि निघून जातात. आता ही बिल्डिंग अधिकाऱ्यांना जेव्हा मी वारंवार जाऊन विचारलं ही बिल्डिंग कुठे, मला दिसत नाहीये, तुम्ही तरी दाखवा. अधिकाऱ्यांना स्पष्ट मत होतं आम्हाला ही बिल्डिंग मिळत नाहीये. जर तुम्हाला ही बिल्डिंग मिळत नाहीये मग ही वोटर यादीत नावं कशी आणि का नाही करत? जे बीएमसीचे मतदार अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा तो अधिकार नाही. मग तुम्ही मतदार अधिकारी किंवा निवडणूक अधिकारी का म्हणून आहात? हा माझा पहिला प्रश्न आहे. याचप्रमाणे असे वोटर आहेत जी वोटर लिस्ट आहे, बिल्डिंगचं नाव लिहिलेलं आहे पण वोटरचं नाव बाकी काही डिटेल नाहीये. म्हणजे काय, फिलिंग द ब्लँक्स. आपण लहानपणी शाळेत फिलिंग द ब्लँक्स करतो तसं कोणी जाऊन स्वतःच्या मर्जीने भरून वोट करायचं का? हा प्रश्न मला इलेक्शन कमिशनराला आहे. त्याचबरोबर वेदा बिल्डिंगच्या बाजूचं घर त्याच्यात 32 मतदार आहेत.
एका घरात 32 मतदार, ते पण सगळ्या जातीचे, धर्माचे आणि भाषेचे. म्हणजे एवढा मोठा घर आहे ज्याच्यात 32 मतदार आहेत आणि सगळ्या जाती, धर्म आणि भाषेचे मतदार आहेत. म्हणजे कुठेतरी इलेक्शन कमिशनरला वारंवार जाणून देऊन सुद्धा समजत नाही की समजून पण नासमजी करतायत. झोपेचे सोंग घेतले असं आपण म्हणू शकतो. आज 14 पानांचं हे आम्ही इच अँड एव्हरी वोटर ची डिटेल देऊन कुठल्या आमच्या वॉर्डात आहे, कुठलं बाजूच्या वॉर्डात आहे, कुठलं दुसऱ्या जरी वॉर्डात आहे, ही पूर्ण यादी आम्ही दिलेली. ह्याच्यात बहुतेकांश जे करेक्शन्स आहेत ते केलेले नाहीत आणि आम्हाला इलेक्शन कमिशनर किंवा बीएमसीचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काहीही उत्तर नाही. मी माझ्या प्रभागाची पूर्ण 295 बिल्डिंगची यादी दिली आहे. या पूर्ण बिल्डिंगची यादी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एकही बिल्डिंग या प्रभागात नाही. तरी सुद्धा आज बाजूच्या वॉर्ड, त्याच्या बाजूच्या वॉर्डचे अनेक मतदार माझ्या प्रभागात टाकले. सगळ्यांची डिटेल वोटरच्या नावासकट माहिती देऊन सुद्धा आज ती रेक्टिफाय होत नाहीये. मला आता माहित नाही की हे जाणून बुजून करतायत की हे चुकून झालेलं आहे. चुकून झालं असतं तर चूक आपण त्यांना जाणीव करून दिली आहे, पण ती चूक रिपेअर नाही झाली. त्याची ती जी करेक्शन होतं ते अजून केलेलं नाही. तेवढंच नाहीये, असे पण भरपूर पानं आहेत ज्याच्यावर नुसतं आयसी कॉलनी लिहिलं आहे. आयसी कॉलनी हा एक क्षेत्राचं नाव आहे, पण किंवा आयसी कॉलनी किंवा लिंक रोड लिहिलेलं आहे. पण पूर्ण लिंक रोड बँड्रापासून दहिसरपर्यंत आहे. आम्ही त्या लिंक रोडवर कुठे शोधायचं त्याला? आयसी कॉलनी हा मोठा क्षेत्र आहे, 8 ते 10 हजार वोटर आहेत, त्याच्यातली असेल वोटर, मग बिल्डिंगची नावं काय नाहीत. आम्ही जेव्हा ही कंप्लेंट केली त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की आम्हाला याची नावं द्या. तुमच्याकडे डेटा असतो, फॉर्म भरताना लोक डेटा देतात, बिल्डिंगची नावं देतात, पण ते न देता आज परत एवढी सगळी मतदार 3807 मतांचा पहिला घोळ होता. आता फेरफार करून जी फायनल ड्राफ्ट आली आहे त्याच्यात पण 1,500 ते 2,000 मतदारांची जी गडबड आहे त्याचा जबाबदार कोण असेल आणि त्याचं भोगवावं कोणाला लागतं, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. शीतलताई, मला सांगा, आता या अशा गोंधळाचं सगळं वातावरण आहे आणि या परिस्थितीमध्ये आता इलेक्शनला सामोरं जायचंय. संसूद बघितलेली नाहीये. भोगी असेल, संक्रांत असेल, कालनिर्णय कॅलेंडर न बघता इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी हे सगळे निवडणूक हा कार्यक्रम जाहीर केलाय. काय मुंबईतल्या मतदाराला आपण काय आवाहन कराल या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात, आणि आपण आता पुढची रणनीती काय असेल, कसं सामोरं आपण जाणार आहोत या पुढच्या परिस्थितीला? इलेक्शन तर तोंडावर आलंय. तुम्ही एक चांगला मुद्दा घेतला की सणसुदी बघितल्याशिवाय कार्यक्रम म्हणजे इलेक्शनचा जो तारीख आहे ती नक्की केली गेलेली आहे. माझं हेच सांगायचंय, आपल्या हिंदू धर्मात आता खरमस चालतं, म्हणजे संक्रांतीपर्यंत 14 तारखेपर्यंत आपण कुठलंही शुभ कार्य करत नाहीये. आणि असं असून सुद्धा इलेक्शन डिक्लेअर करून प्रचार सुरू करायचा, प्रचारात भरपूर वेळ असतात, कोण आपल्या ऑफिसचं ओपनिंग ठेवते आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या खरमासमध्ये कराव्या लागतात. जेणे आपल्या हिंदू शास्त्रात तरी असं आहे की याच्यात आपण कुठलंही शुभ कार्य करत नाहीये. मला वाटतं नुसतं नावासाठी, मतांसाठी हिंदू धर्मांच्या नावावर मतं घेतात, पण हिंदू धर्म पाळत नाहीयेत ही लोक. दुसरी गोष्ट, आता असं झालंय ना की जी प्रोसिजर असते, जेव्हा वोटर लिस्ट निघते ती 2-3 दिवसानंतर त्याची लिस्ट येते, लोकांच्या हातात येते आणि मग इलेक्शन डिक्लेअर केलं जाते. आज त्यांनी पहिला इलेक्शन डिक्लेअर केलंय, त्याच्यानंतर वोटर लिस्ट जी हातात आली आहे लोकांच्या, आणि त्याच्यामुळे 1-2 दिवस लागतात अजून स्टडी करायला. तर ह्यांनी काही पर्याय सोडला नाही, कुठेतरी घाबरतायत. जी सत्ताधारी पक्ष आहे किंवा इलेक्शन कमिशनर आहे हे कुठेतरी घाबरतायत आणि दुसऱ्या ऑपोजिशनला चान्सच द्यायचा नाही. आता प्रश्न असा आहे की भरपूर लोक विचारतात आणि माझाही विचार आलाय, मला मनात येतो की कोर्टात जायचं की नाही. आता कोर्टात जायचं की नाही, आता परिस्थिती अशी आहे की आम्ही कोर्टात जायचं की इलेक्शन लढायचं. कारण आता कोर्टात जायच्या ह्याच्यात पडलो तर कोर्ट निर्णय कधी येत आहे, अजून सिम्बॉलचा निर्णय आलेला नाहीये, मग आमचा निर्णय कधी येईल. मग तो एक प्रश्न पडतो की कोर्टात जाऊन फायदा आहे की नाहीये. दुसरी गोष्ट,
आता जर याच्यात कोणी बदल घडवू शकेल तर ही जनताच आहे. मुंबईची जनता यांनी जागरूक व्हायचं आणि जे कोणी मतदार यादीत जरी गोळ असेल पण जे मतदार आहेत आणि जे मतदान करणार आहेत त्यांनी एकच समजायचं, आज हे आमच्या बरोबर होत आहे, आज हा खोटेपणा आमच्या बरोबर होत आहे, उद्या त्या मुंबईच्या जनतेबरोबर होणार आहे. म्हणून मतदान करताना माझी हात जोडून विनंती आहे की विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा आणि खरंच मुंबईला जर तुम्हाला वाचवायचं असेल तर डेमोक्रेसी, ज्याला लोकशाही म्हणतात, त्याला जगू द्या. धन्यवाद. खूप संतापजनक, चीड आणणारं हे प्रकरण आहे, हे वोट चोरीचं. ह्या सगळ्या इलेक्शन यादीतला घोळ. संसद न बघता इलेक्शन डिक्लेअर केलंय, कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमध्ये अडकवायचंय विरोधकांना आणि मग जो मेन कार्यक्रम आहे, मुख्य कार्यक्रम, निवडणुकांचा प्रचार असो, मतदार राजापर्यंत पोहोचणं असो, तिकडून डायव्हर्ट करायचं स्पष्ट षडयंत्र दिसतंय. आता मतदार राजांनीच ठरवायचं या गोंधळाच्या वातावरणात आपण काय जबाबदारी उचलायची आहे आणि आपण किती जागरूक राहून मतदान करायचं आहे. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जे इलेक्शन कमिशनचा जो कारभार हा पोलखोल केलेला आहे, हे मुलाखत ही जे मंडळी बघतील त्यांनी अजून जास्तीत जास्त मुंबईकर मतदार राजापर्यंत ही मुलाखत पोहोचवा आणि ही जनजागृती करा आणि आपली जबाबदारी नक्की ओळखा. धन्यवाद.